तर राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन व्लॉगमध्ये। मी तुम्हाला आज एक असं ठिकाण दाखवणार आहे ज्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींनी मृत झालेल्या व्यक्तीला जिवंत करून त्यांच्याकडून ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ लिहून अहिल्यानगरमधील नेवासा या ठिकाणी आज आपण आलोय। जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला सगळ्यात अगोदर आपले व्हिडिओ पाहायला मिळतील। तर चला मी तुम्हाला आता मंदिर दाखवतो अगोदर, त्यानंतर मी तुम्हाला मंदिराची माहिती सांगतो। हे बघा, असा प्रशस्त सभा मंडप आहे, एकदम शांत वातावरण आहे। मंदिराच्या बाहेर हा जो बोर्ड लावला याच्यावरती पण माहिती आहे पूर्ण मंदिराबाबतची, तुम्ही स्टॉप करून वाचू शकता। आणि मंदिरामध्ये असणारा हाच तो पैसखांब ज्याला टेकून ज्ञानेश्वर माऊलींनी वयाच्या 15व्या-16व्या वर्षी 18 अध्याय 700 श्लोक आणि 9112 ओवी असणारी ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ इथे बसून सांगितला होता, जो सच्चिदानंद बाबा यांनी लिहिला होता। जे मृत पावले होते त्यांना जिवंत करून त्यांच्याकडून एवढा महान ग्रंथ लिहून घेतला होता। मंदिरामध्ये पण इथं बोर्ड लावलेला आहे, त्याच्यावरती लिहिलंय। या पैसखांबाच्या पाठीमागं विठ्ठल रखुमाईची सुंदर अशी मूर्ती आहे। जेव्हा आपण मंदिराच्या बाहेर येतो, डाव्या बाजूला शंकराचं खूप सुंदर आणि भव्य असं शिवलिंग आहे। त्याचं दर्शन घेतल्यानंतर आपण जेव्हा मंदिराच्या बाहेर येतो, सुंदर असा परिसर आहे। मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला इकडे ज्ञानेश्वर माऊली उद्यान आहे, जिथं सच्चिदानंद बाबा आणि ज्ञानेश्वर माऊलींची खूप मोठी मूर्ती आहे, ती पण बघायला जाणार आहे आपण। या मंदिराचा जर इतिहास बघितला तर सुमारे 700 वर्षापूर्वीचा आहे। इसवी सन 1290 मध्ये ज्यावेळेस ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांची भावंड पैठणला आले होते शुद्धीपत्र घेण्यासाठी, आणि शुद्धीपत्र घेऊन परतीच्या प्रवासात ते सुमारे 2 वर्ष या ठिकाणी थांबले होते। आणि भगवद्गीता ही मराठीमध्ये लोकांना समजावी त्यासाठी त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली, त्याला भावार्थ दीपिका पण म्हणतात। पैसखांब मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला श्री गुरुदत्तांचं पण जुनं मंदिर आहे। हे नेवासा हे जे ठिकाण आहे हे प्रवरा नदीच्या काठावर आहे। असं सांगितलं जातं, प्रवरा नदीमध्ये अमृताची धार पडली होती, त्यामुळे तिला अमृतवाहिनी पण बोलतात। या नदीच्या काठावरती हे ठिकाण आहे। तर चला आता मी तुम्हाला उद्यान दाखवतो। या इथून ज्ञानेश्वर माऊली उद्यान सुरू होते, गोशाळा पण आहे उद्यानामध्येच। निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे ठिकाण मनाला शांती देणार आहे। तुम्ही पण एकदा नक्की भेट द्या। जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा। तर चला भेटू अशाच नवीन ब्लॉग सोबत।